मला बरोबर. तुम्ही प्रश्न विचारला होता, हं. वारी म्हणजे काय? काय? बरोबर. महाराज एक ठिकाणी म्हणतायत, होईन भिकारी पंढरीचा पंढरीचा वारकरी. बरोबर. हाच माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. हं. हीच माझी उपासना, लागे संताच्या चरणा. तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा. हं. तुकोबाराय वारकरी होण्यासाठी म्हणतात, मी भिकारी झालो तरी चालेल, पण मी वारकरी मात्र निश्चित होईल. हं. आणि हा जो संप्रदाय आहे, हा जो भक्ती संप्रदाय भागवत धर्म आहे, हं. याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं आणि मोठं पद जर कुठलं असेल ना, हं. तर ते वारकरी वारकरी. हे पद आहे. बरोबर. वारकरी पदापेक्षा मोठं पद कुठलंच नाही. आता अलीकडं हं. बऱ्याचशा उपाध्या लावल्या जातात, हं. हरिभक्त परायण, हं. विनोदाचार्य, हं. अनेक 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 अशा पदव्या लावल्या हं, जातात. हं, हं. ते समाज लावतो की ते स्वतः लावून घेतात हे आम्हाला माहित माहीत नाही. नाही. बरोबर, बरोबर. परंतु ह्या ज्या उपाध्या लावल्या जातात ना, हं. ह्या वारकरी हं. या पदासमोर शून्य आहेत, असं बरोबर. माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर, बरोबर. कारण वारकरी हं. हाच आमच्या पांडुरंगाचा आवडता भक्त आहे. हं. हे असे उपाध्या लावणारे पांडुरंग मला वाटतं त्यांना जवळही करत नसेल. आपल्याला असं तिकडे जायचं नाही. जायचं नाही. बरोबर. तो हं. विषय आपला नाही. हं. वारी हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. हं. जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करत असणाऱ्या व्यक्तीने जर वारी अनुभवली, हं. तर त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये कसं काम करायचं हं. याचं ज्ञान आपोआप प्राप्त होतं. कुणी सांगण्याची गरज भासत बसत नाही. नाही. बरोबर. मग तो डॉक्टर असो, हं. तो इन्स्पेक्टर असो, तो शेतकरी असो, हं. तो चोर असो. हं. हं. चोराला पण. चोराला सुद्धा उपरती वारीमध्येच येते. अरे वाह! हो, हे तर वारीचं महत्व आहे. महत्व आहे. हं. आपण आता त्याच्याकडेच येतोय, की वारीचं महत्व. हं, आता तुम्ही वारी करताय. हं. आपण लोकांचा तर अनुभव घेऊ, पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, की माझ्यात वारीमुळे हे बदल झालेत? तुम्हाला काय वाटतं? आता तसं खरं जर सांगायचं म्हटलं ना, हं. तर 17व्या-18व्या वर्षी, 18-19व्या वर्षी हं. देहूतनं वारी निघणार आहे. आणि माझा जन्म ज्या गावामध्ये झाला, हं. म्हणजे मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो. माझा जन्म टाळगाव चिखलीमध्ये झाला बरोबर. आणि माझा जन्मच हं. टाळ मंदिराच्या समोर झाला. टाळ मंदिराच्या समोर. हं. हं. टाळ मंदिराच्या जवळच हं, हं, हं. माझा आजोळ बरोबर. असल्यामुळं हं, एकदम हं. शेजारीच तिथं हं. जन्म झाला. तुकोबरायांची ती कृपा. हं. टाळगावच्या पूर्वेला ज्ञानोबाराय, पश्चिमेला तुकोबाराय, उत्तरेला इंद्रायणी माता, हं. अशा या पवित्र ठिकाणी जन्म झालेला असल्यामुळे शालेय शिक्षण चालू असताना त्याचं काही एवढं महत्व माहित नव्हतं. हं. परंतु आपल्या टाळगावची दिंडी जात होती हं. तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये. हो. बरोबर. आणि लहानपणापासून बैलांचं एक खास आकर्षण मला, हं, हं. अगदी लहानपणापासून आमच्या आजोळ घरी आमच्या आजोबांचा बैलगाडा वगैरे असल्यामुळं हं, मला हं. बैलांची फार आवड. हं. आणि मला असं कळलं होतं की रथाला फार मोठे चांगल्या बैलजोड्या लागतात. हं, हं. त्यावेळी ते एक बैलांचं आकर्षण म्हणून त्या वारीमध्ये गेलो. हं, हं. आणि त्या वारीमध्ये गेलो तर गेलो, माघारी फिरलोच नाही. आणि असे आमच्या टाळगाव चिखलीतले अनेक मित्र त्यावेळी कंपन्यांनी नोकरीला होते. मग हं. ते 8-8 दिवस रजा टाकायचे टाकायचं. कंपन्यांमध्ये, जास्त रजा मिळत मिळत नसायची. नसेल. हो. आणि मग ते वारीचा अनुभव घेऊ लागलो. हं. सुरुवात तर ती अशी बैलांच्या छंदामुळे झाली. झाली. हां. परंतु वारीत चालल्यानंतर कळू लागलं, हं. की आपल्याला जीवनात काय करायचं. हं. आपल्याला संतांनी काय मार्ग घालून दिले. आणि मग वारीमध्ये भौतिक सगळ्या सुखांचा त्याग करून हं. महाराष्ट्राचं नव्हे तर आपल्या संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असणारा हा पांडुरंग परमात्मा हं. याचं रात्रंदिवस भजन करत त्याच्या नावाने आनंदाने नाचत गात
मार्गक्रमण करत करणं. चालणं. हम्म. मला एक गोष्ट सांगा, आता डॉक्टर सांगतात तुम्हाला पायी चाललं पाहिजे, तुम्हाला हम्म. चप्पल न घालता चाललं पाहिजे, हो, तुम्ही थोडं हिरवळीहून चाललं चाललं पाहिजे, पाहिजे. म्हणजे बरोबर. तुम्हाला हा आजार होणार नाही, तो आजार होणार नाही. हम्म. हा? बरोबर. बरोबर आहे. हम्म. गादीवर झोपू नका, घोंगडीवरती झोपा, झोपा. असं हा. काही लोकांना सांगितलं सांग. जातं. हो. काही काही लोक बचकभर गोळ्या, बचकभर म्हणतो आपण, 10-15 गोळ्या खातात तरी त्यांना झोप येत नाही. हम्म. आमचा वारकरी नांगरलेल्या किटाडात पण झोपतो, झोपतो. 5 मिनिटात त्याला झोप लागती, लागते. आम्हाला लागती. बरोबर. आमच्या भोवती तिथं आम्ही पालखीच्या जवळपास झोपलेलो असतो, हम्म. रात्रभर जागर दणका चाललेला असतो रामनामाचा, हम्म. त्यातही आम्हाला झोप झोप लागते, लागते. बरोबर. कारण तेवढे श्रम होतात. हो, दिवसभर. मला सांगा, स्वतःचा कोटीचा बंगला सोडून तो माणूस एका तंबूमध्ये थांबतो, एक पोत्याची वळकटी बांधून नेतो. हम्म. बरोबर. ही जी भौतिक सुख आहे, हे सगळ्याचा त्याग करायला वारी शिकवते. हम्म. तिथं गरीब श्रीमंत हम्म. किंवा जातीचा भेद. भेदभाव हा अजिबातच ठेवला नाही. हम्म. बरोबर. शेजारी शेजारी झोपतात, मग ते कोणी एका जातीचे असतात का? नाही. ते कोणा एका गावचे असतात का? नाही. ते वेगवेगळ्या गावचे वारकरी त्या एका तंबू, त्या दिंडीमध्ये पहिले एकत्र येतात, नंतर एका तंबूत एकत्र येतात. बरोबर. तिथं जातीपातीचा भेदभाव राहत नाही, हम्म. बरोबर. तिथं गरीब श्रीमंतीचा भेदभाव राहत नाही. बरोबर. एखादा शेजारी असा असतो की त्याचा करोडोचा बंगला असतो आणि दुसऱ्याला एक साधं झोपड असतं, परंतु ते आनंदाने ते एकत्र. 15 दिवस ते एकत्र राहतात, विचार विनिमय करतात. हम्म. म्हणजे वारीमध्ये कुठलाच भेदभाव अगदी स्त्री पुरुषही भेदभाव धरायचा नाही वारीमध्ये, की ही स्त्री आहे आणि मी पुरुष आहे, हम्म. हा सुद्धा भेदभाव वारीमध्ये केला जात नाही. सगळेजण एकमेकाला माऊली म्हणतात. माऊली. हो. लहान मुलगाही माऊली म्हणतो, हम्म. मोठा मुलगा मोठा माणूस असेल 80 वर्षाचा तोही माऊली म्हणतो. बरोबर. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, हम्म. पाया पडे जन एकमेका. हम्म. पंढरीच्या म्हणजे पंढरीत राहणाऱ्या नव्हे तर पंढरीची वारी करणाऱ्या करणारे. हा. कोणालाही अभिमान नाही. हम्म. 80 वर्षाचा जरी तो माणूस व्यक्ती असला आणि 14 वर्षाच्या मुलाच्या सुद्धा तो पाया पडतो, आणि ते 14 वर्षाचं मुलगा त्या 80 वर्षाच्या माणसाच्या पाया पडतं. हे पडतं. पाया पडे जन एकमेका. हम्म. तर मुळात सांगितलंय की इथं अभिमान धरून चालू नका. हम्म. बरोबर. तुमचा अभिमान घालवण्यासाठी ही वारी.